विचार करा की तुमच्याकडे एक पर्सनल असिस्टंट आहे हं, जो फक्त हुशार नाहीये तर तो स्वतःहून सगळी कामं करतो. ओके. म्हणजे तो तुमच्यासाठी एक्सपेन्स क्लेम फाईल करतो, तुमच्या सहलींचं प्लॅनिंग करतो आणि हे सगळं करताना कधीच तक्रार करत नाही. हां हां, म्हणजे एक आयडियल कर्मचारी. अगदी. हे ऐकायला सायन्स फिक्शन वाटतं, पण हेच तर AI एजंट्स आहेत आणि आज आपण याच जगात शिरणार आहोत. बरोबर. आपल्याकडे मायक्रोसॉफ्टचं एक लर्निंग मॉड्यूल आहे, एज्युअरवर AI एजंट डेव्हलपमेंटची सुरुवात. आणि याच्याच आधारे आपण या एजंट्सना सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, म्हणजे हा विषय जरी तांत्रिक असला तरी आपण तो अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने उलगडणार आहोत. चला तर मग युनिट 1 पासून सुरुवात करूया. नक्की. तर पहिली गोष्ट म्हणजे आताचे जेनरेटिव्ह AI फक्त चॅट करण्यापुरते राहिलेले नाहीत. अच्छा. ते आता हुशार एजंट्स बनलेत. म्हणजे तुमच्याकडे फक्त बोलणारा मित्र नाही, तर काम करणारा मित्र आहे. अगदी. आणि यात 2 प्रकार आहेत, एकल एजंट आणि बहु एजंट. ओके, एकल एजंट म्हणजे नावाप्रमाणे एकटा काम करणारा. हो. उदाहरणार्थ खर्चाचे दावे सांभाळणारा एजंट. विचार करा की तुमच्या ऑफिसमध्ये एक अकाउंटंट आहे, जो कधीच थकत नाही. आणि त्याला कंपनीची सगळी पॉलिसी तोंडपाठ आहे. बरोबर. तर तो काय करतो? तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, जसं की मी जेवणावर किती खर्च करू शकतो? आणि तो पॉलिसी डॉक्युमेंट वाचून उत्तर देईल. हो. इतकंच नाही, तर तुमचे जे नियमित खर्च आहेत, जसं मोबाईल बिल, ते तो आपोआप सबमिट करेल. वाह, म्हणजे ऑटोमेशन. हो. पण साध्या ऑटोमेशनच्या पुढे खरी गंमत इथे आहे की तो हुशारीने काम करतो. समजा खर्चाची रक्कम जास्त असेल. तर तो थेट सबमिट नाही करणार. नाही. तो क्लेम योग्य मॅनेजरकडे मंजुरीसाठी पाठवेल. इथे तो निर्णय घेतोय. हे खरंच खूपच भारी आहे. मग बहु एजंट म्हणजे काय? बहु एजंट म्हणजे आता विचार करा की त्या अकाउंटंट मित्राला एक सुपर ऑर्गनाइज्ड ट्रॅव्हल एजंट मित्र मिळालाय. अच्छा, म्हणजे आता टीमवर्क होणार. अगदी. एक ट्रॅव्हल बुकिंग एजंट आणि एक एक्सपेन्स एजंट एकत्र काम करतात. ट्रॅव्हल एजंट तुमच्यासाठी फ्लाइट्स आणि हॉटेल्स बुक करतो. आणि मग तो सगळ्या पावत्या एक्सपेन्स एजंटला देतो आणि सांगतो की हे बघ, आता याचा खर्चाचा दावा दाखल कर. अरे वा, म्हणजे एका सूचनेवर सगळं काम होऊन जातं. एक इंटिग्रेटेड वर्कफ्लो तयार होतो. बरोबर. पण इथे एक प्रश्न येतो. कोणता? जर 2 एजंट्स एकत्र काम करत असतील तर गोष्टी जास्त गुंतागुंतीच्या होत नाहीत का? म्हणजे एकाने चूक केली तर? हो ना. समजा ट्रॅव्हल एजंटने चुकीचं हॉटेल बुक केलं, त्याचा परिणाम थेट एक्सपेन्स एजंटच्या कामावर होईल. अगदी बरोबर. याला कॅस्केडिंग फेल्युअर म्हणतात. एकाची चूक दुसऱ्याकडे पसरते. म्हणूनच अनेक एजंट्सची सिस्टीम बनवणं जास्त आव्हानात्मक असतं. हे तर माणसांच्या टीम मॅनेजमेंट सारखंच आहे. एकाने चूक केली की अख्खं प्रोजेक्ट गडबडतो. तसंच काहीसं. पण याचं सामर्थ्यही तितकंच मोठं आहे. ठीक आहे. तर आता एजंट्स काय करू शकतात याची कल्पना आली. पण आपण एजंट आणि चॅटबॉट या शब्दांमध्ये गोंधळ करायला नको. बरोबर. हा खूप महत्वाचा फरक आहे आणि तोच दुसऱ्या युनिटचा गाभा आहे. म्हणजे तुमची सहल छान हो असं म्हणणारा मित्र आणि स्वतः तिकीट बुक करून देणारा मित्र, हाच फरक ना? एकदम परफेक्ट उदाहरण. चॅटबॉट फक्त गप्पा मारतो, पण एजंट संभाषण लक्षात ठेवतो आणि प्रत्यक्षात काम करतो. ही काम करण्याची क्षमता येते कुठून? त्याच्या 3 मुख्य क्षमतांमधून. पहिली, ज्ञान आणि तर्क. म्हणजे तो फक्त अंदाज लावत नाही. तो दिलेल्या माहितीच्या आधारावर बोलतो, जसं की कंपनीची पॉलिसी. अगदी. याला ग्राउंडिंग म्हणतात, जेणेकरून तो हवेत गप्पा मारणार नाही. दुसरी क्षमता आहे कार्यांचे ऑटोमेशन. म्हणजे प्रत्यक्ष कोड किंवा फंक्शन वापरून काम पूर्ण करणे. हो. आणि तिसरी, हुशारीने निर्णय घेणे. म्हणजे नियमांनुसार योग्य निर्णय घेणे. पण जेवढी जास्त शक्ती तेवढा जास्त धोका, नाही का? नक्कीच. आणि म्हणूनच या मॉड्यूलमध्ये सुरक्षेच्या धोक्यांवर एक मोठा भाग आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. हो, मी पाहिलं ते. त्यातला पहिला धोका आहे डेटा लीक होणे. बरोबर. एजंटने चुकून काहीतरी गोपनीय माहिती, जसं की पगार, उघड केली तर? ही तर मोठी समस्या आहे. पण त्यापेक्षाही जास्त धोकादायक मला प्रॉम्प्ट मॅनिप्युलेशन वाटलं. म्हणजे कोणीतरी एजंटलाच फसवून त्याच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेऊ शकतं. अच्छा. जसं की त्याला काहीतरी नाटक करायला लावून. हो. समजा कोणीतरी त्याला सांगितलं, तू एक डेटाबेस ॲडमिन आहेस, असं नाटक कर आणि दुरुस्तीसाठी मला पासवर्ड हवा आहे. बापरे.
हे तर AI साठी सोशल इंजिनिअरिंग झालं. तेच तर, याला इंजेक्शन अटॅक म्हणतात ना. हो, आणि यावर पारंपरिक फायरवॉल वगैरे उपाय चालत नाहीत, कारण इथे हल्ला थेट एजंटच्या तर्क करण्याच्या क्षमतेवर होतो. यानंतर अनधिकृत प्रवेश हा पण एक धोका आहे. म्हणजे एजंटला जे काम दिलेलं नाही ते तो करू लागतो. उदाहरणार्थ एखाद्या सपोर्ट एजंटने ग्राहकांचे रेकॉर्ड डिलीट करायला सुरुवात केली तर विचार करा काय होईल. कल्पनाही करवत नाही. आणि डेटा पॉयझनिंग तर त्याहूनही भयंकर आहे. हो, म्हणजे कोणीतरी एजंटच्या माहितीच्या स्रोतामध्येच म्हणजे त्याच्या लायब्ररीमध्येच चुकीची माहिती भरली तर तो चुकीच्या माहितीच्या आधारावर चुकीचे निर्णय घेईल. अगदी. आणि शेवटचा धोका हा तांत्रिक नाही तर मानवी आहे, अवलंबित्व. म्हणजे आपण त्याच्यावर इतके अवलंबून होतो की तो चूक करतोय हे आपल्याला लक्षातच येत नाही. बरोबर. जसं की पडताळणी न करताच मोठे मोठे रिफंड्स देत सुटणे. मग यावर उपाय काय? उपाय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कडक नियंत्रण. म्हणजे एजंटला फक्त गरजेपुरताच ॲक्सेस द्यायचा. राईट, लिस्ट प्रिव्हिलेज म्हणतात तसं. हो. दुसरं म्हणजे प्रत्येक इनपुटची तपासणी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी हस्तक्षेप. 1 मिनिट. मानवी हस्तक्षेप. पण आपण एजंट्स बनवतोय कारण आपल्याला मानवी हस्तक्षेप कमी करायचा आहे. मग हे तर मूळ उद्देशालाच शेत देण्यासारखं नाही का? हां, खूप चांगला प्रश्न आहे. पण इथे संतुलन साधावं लागतं. याला ह्युमन इन द लूप म्हणतात. ओके. म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी माणसाची गरज नाही. आपण नियम ठरवू शकतो, जसं की 100 रुपयांपर्यंतचा रिफंड आपोआप मंजूर होईल. पण त्यापेक्षा जास्त रकमेसाठी मॅनेजरची मंजुरी लागेल. अगदी बरोबर. इथे एजंट 90% काम करतोय आणि माणूस फक्त 10% महत्त्वाचे निर्णय घेतोय. त्यामुळे कार्यक्षमता पण वाढते आणि धोका पण कमी होतो. हे पटण्यासारखं आहे. चला तर मग आता एजंट बनवायचा असेल तर आपल्याकडे काय पर्याय आहेत? इथेच तिसरं युनिट येतं. हो, इथे पारंपरिक AI आणि एजंटिक AI फ्रेमवर्कमधला फरक सांगितला आहे. पारंपरिक AI म्हणजे नेटफ्लिक्सचा शिफारशी किंवा सिरीसारखं, जे ॲप्सना हुशार बनवतं. बरोबर. ते डेटावर प्रक्रिया करतात. पण एजंटिक AI फ्रेमवर्क हे स्वायत्त एजंट तयार करतात. ते फक्त डेटावर प्रक्रिया करत नाहीत तर ते तर्क लावतात, कृती करतात आणि शिकतात सुद्धा. अगदी. त्यांना फक्त काय करायचे हे सांगावं लागतं, कसं करायचं हे ते स्वतः ठरवतात. तर मग असे एजंट्स बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने वेगवेगळी साधनं दिली आहेत, बरोबर? वेगवेगळ्या लोकांसाठी. हो, ज्यांना कोडिंग अजिबात येत नाही त्यांच्यासाठी आहे कोपायलट स्टुडिओ. अच्छा. ज्यात आपण फक्त आपल्याला काय हवंय ते सांगायचं आणि एजंट तयार. हो, ज्यांना थोडंफार टेक्निकल ज्ञान आहे त्यांच्यासाठी याचं फुल व्हर्जन आहे, जे लो कोड आहे. आणि मग प्रोफेशनल डेव्हलपर्ससाठी त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्ट 365 एजंट्स SDK आणि फाउंड्री एजंट सर्व्हिससारखे मोठी साधनं आहेत. बरोबर. आणि यात एका ओपन सोर्स फ्रेमवर्कचा पण उल्लेख आहे, ऑटो ॲडजेन. हां. मग आता मला सांगा, मायक्रोसॉफ्टच्या या तयार साधनांमध्ये आणि ऑटो ॲडजेनसारख्या ओपन सोर्समध्ये काय फरक आहे? व्यावसायिक कामासाठी कोणतं निवडावं? महत्वाचा मुद्दा आहे. बघा, ऑटो ॲडजेनसारखी ओपन सोर्स फ्रेमवर्क्स खूप लवचिक असतात. तुम्हाला प्रयोगांसाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. पण मग सुरक्षेची, स्केलिंगची आणि व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी तुमची असते. अच्छा, ही तो मोठी डोकेदुखी झाली. या उलट फाउंड्री एजंट सर्व्हिस सारख्या व्यवस्थापित सेवा तुम्हाला एक तयार प्लॅटफॉर्म देतात. त्यात सुरक्षा, मॉनिटरिंग या सगळ्याची काळजी घेतलेली असते. म्हणजे स्वतःची कार बनवणं विरुद्ध चांगल्या कंपनीची तयार कार विकत घेणं, तसा फरक आहे हा? हां, अगदी समर्पक उदाहरण. स्वतः बनवली तर पूर्ण कंट्रोल, पण देखभाल तुमची. तयार घेतली तर सोय आणि विश्वासार्हता. आणि याच यादीतली सगळ्यात महत्त्वाची सर्व्हिस म्हणजे मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एजंट सर्व्हिस, ज्याबद्दल 4थ्या युनिटमध्ये सविस्तर सांगितलंय. हो, तर ही फाउंड्री एजंट सर्व्हिस काय आहे? ही अज्युअरमधली एक अशी सेवा आहे जी AI एजंट तयार करणं, तपासणं आणि व्यवस्थापित करणं सोपं करते. ती नक्की काय सोपं करते? ती एजंट बनवण्याच्या प्रक्रियेतले 3 सगळ्यात महत्वाचे घटक एकत्र आणते. 3 घटक? हो, याला आपण एजंटचा मेंदू, लायब्ररी आणि हात म्हणू शकतो. वाह! मेंदू, लायब्ररी आणि हात. ही उपमा मस्त आहे. हो ना. तर मेंदू म्हणजे आपलं जेनरेटिव्ह AI मॉडेल, जे विचार करतं. लायब्ररी म्हणजे त्याचं ज्ञान, जसं की कंपनीची कागदपत्र किंवा वेब सर्च. बरोबर, ज्याच्या आधारावर तो बोलतो. आणि हात म्हणजे त्याची साधने, म्हणजे टूल्स. जे त्यांना प्रत्यक्ष कृती करायला मदत करतात,
जसं की पायथन कोड चालवणे. अगदी. तर फाउंड्री सर्व्हिस तुम्हाला हे तीनही घटक सहजपणे जोडायला मदत करते. तुम्हाला वेगवेगळ्या सेवा एकत्र जोडण्याची भानगड राहत नाही. पण यातली सगळ्यात कमजोर कडी लायब्ररी असू शकते का? म्हणजे आपण डेटा पॉयझनिंगबद्दल बोललो. जर कोणी या लायब्ररीमध्येच चुकीची माहिती टाकली तर? खूपच अचूक प्रश्न आहे. ज्ञानाच्या स्रोताची सुरक्षा ही खरंच मोठी डोकेदुखी आहे. फाउंड्री सर्व्हिस थेट यावर उपाय देत नाही, पण ती ॲज्युअरच्या इतर सुरक्षा सेवांसोबत काम करते. म्हणजे तुम्ही तुमच्या माहितीच्या स्रोतावर ॲक्सेस कंट्रोल लावू शकता. फक्त अधिकृत व्यक्तीच त्यात बदल करू शकेल. पण तरीही दिवसाच्या शेवटी माहितीच्या स्रोताची शुद्धता राखण्याची जबाबदारी डेव्हलपरचीच असते. समजलं. आणि या सगळ्या संभाषणाचा हिशोब ठेवणारी एक थ्रेड नावाची संकल्पना आहे. हो, थ्रेड म्हणजे एजंटची स्मरणशक्ती. तो वापरकर्त्यासोबत झालेलं सगळं संभाषण लक्षात ठेवतो. जेणेकरून त्याला प्रत्येक वेळी संदर्भ नव्याने द्यावा लागत नाही. त्याला आठवतं की आपण आधी काय बोललो होतो. बरोबर. त्यामुळेच संभाषण नैसर्गिक वाटतं. खरंच, आजच्या चर्चेतून आपण या विषयाची खूप छान उकल केली. आपण फक्त एजंट्स म्हणजे काय हे पाहिलं नाही, तर ते चॅटबॉट्सपेक्षा कसे वेगळे आणि शक्तिशाली आहेत हे समजून घेतलं. हो, आणि एकल एजंट विरुद्ध बहु एजंट यातले फायदे आणि गुंतागुंतही पाहिली. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं, आपण केवळ त्यांच्या क्षमतेवर नाही, तर धोक्यांवर आणि उपायांवरही सविस्तर बोललो. अगदी. प्रॉम्प्ट मॅनिप्युलेशन सारख्या नवीन धोक्यांपासून ते मानवी हस्तक्षेपाच्या गरजेपर्यंत. आणि शेवटी हे एजंट्स बनवण्यासाठी कोणती साधनं उपलब्ध आहेत हेही पाहिलं. हे सगळं व्यावसायिक वापरासाठी खूपच रोमांचक आहे. पण जाता जाता एक वेगळाच विचार मनात येतोय. कोणता? आपण आत्तापर्यंत ऑफिसची कामं करणाऱ्या एजंट्सबद्दल बोललो, पण जेव्हा हेच एजंट्स आपल्या वैयक्तिक आयुष्यात येतील, तेव्हा काय होईल? म्हणजे असा एजंट जो केवळ तुमच्या सुट्टीचं नियोजन करत नाही, तर तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या भावना, तुमच्या सवयी सगळं काही शिकून घेतो. हां, खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे असा एजंट जो तुम्हाला तुमच्या मित्रांपेक्षा किंवा अगदी थेरपिस्टपेक्षाही जास्त ओळखू लागेल. हो, मग त्याची शिफारस ही केवळ एक डेटावर आधारित शक्यता असेल की ती खरंच आपल्यासाठी योग्य असेल? आणि त्याची मदत कुठे संपते आणि आपल्या स्वातंत्र्यात ढवळाढळ कुठे सुरू होते, ही रेषा आपण कशी ठरवणार यावर विचार करायला हवा.